गोकुळच्या राजकारणात महाडिक विरुद्ध बंटी पाटील हा वाद कोणाला नवा नाहीये. मात्र गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर महाडिक कंपनी शांत आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील का पेटल्यात याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गोकुळला बंटी पाटील आणि मुश्रीफांचा जिगरी दोस्त आहे. पण राज्यात समीकरणे बदलल्याने मुश्रीफांची मोठी गोची झाली. अजित पवारांच्या पक्षात त्यांची वाटचाल खडतर झाली. हीच संधी साधत गोकुळच्या राजकारणात मुश्रीफांना दाबायला सुरुवात झाली. मुश्रीफ तेल लावलेले पैलवान असले तरी गोकुळवरून शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवड्यांच्या आरोपांनी त्यांना हैराण करून सोडले. ईडीग्रस्त मुश्रीफांनी साहेबांची साथ सोडून दादाचा हात धरला आणि इडापिडा शांत झाला. मात्र तीच ईडी शिवाजी पाटलांनी जागे करण्याचा इशारा दिला. एप्रिलच्या सुरुवातीला शिवाजी पाटलांनी गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 3,000 बेकायदेशीर संस्था मंजूर झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ईडी चौकशीची मागणी केली. महायुतीत हीच पहिली ठिणगी पडली. मुश्रीफांनी पत्रक काढत खुलासा केला की पाटलांना कोणतरी फूस लावत असल्याचा त्यांनी आरोप केला. पुन्हा शिवाजी पाटलांनी गोकुळच्या भ्रष्टाचाराचा पुरावा निश्चय बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप पाठीचा असल्याचाही त्यांनी दावा केला. वाद इतका टोकाला गेला की पाटलांनी मुश्रीफ मुक्त गोकुळची घोषणा केली. त्याला उत्तर देत मुश्रीफांनी 100 कोटींचा बदनामीचा डावा ठोकणार असल्याचा इशाराही दिला. दुसरीकडे भाजप मुक्त पॅनलची चर्चा सुद्धा मुश्रीफ समर्थकांनी केली. या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत गोकुळची बदनामी सुरू झाली. महाडिक कुठं आहे त्याची चर्चा रंगली. हे सगळं घडत असतानाच गोकुळसाठी महायुतीत नेत्यांची बैठक झाली. पण या बैठकीला शिवाजी पाटलांना 2 हात लांबच ठेवण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. पाटलांनी थेट पक्षासाठी आयुष्य झिजवलेल्या चंद्रकांत पाटलांना सुद्धा तुम्ही काय केला अशी विचारणा केली. या बैठकीत मुश्रीफ यांच्यासह स्मित कदम उपस्थित होते. शिवाजी पाटलांनी तो सुद्धा राग काढला. त्यामुळे सासूसाठी वाटणी करायचं ठरवलं. पण सासूच वाटणीला आली अशी गत पाटलांची झाल्या. संतप्त झालेल्या पाटलांनी थेट चंद्रकांत दादा आणि मुश्रीफ यांच्यावर टीका केली. आम्हाला गृहीत धरले नाही तर सटेज पाटील आमच्यापासून लांब नाहीत असा इशाराही दिला. त्यामुळे गोकुळमध्ये महायुतीमध्येच कुस्ती लागल्याचे चित्र दिसत आहे. तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.